श्री स्वामी समर्थ. उद्या सोमवती पिठोरी अमावास्या. उद्या श्रावण महिन्यातील 5वा श्रावणी सोमवार. उद्या पोळा. असा हा दुर्मिळ योग आलेला आहे. या दुर्मिळ योगावर आपण जे काही सेवा, पूजा, काही उपाय, काही तोडगे करतो त्याचं फळ हे आपल्याला अगणित असं मिळत असतं. आता अमावास्या म्हटलं तर आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आपण अनेक उपाय आणि तोडगे करत असतो. अनेक पूजा करतो. लक्ष्मी माता हे आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मी माता आपल्या घरात त्यांचं वास्तव्य राहण्यासाठी, आपल्या घरातील वैभव, संपत्ती ही वाढण्यासाठी, ऐश्वर्य वाढण्यासाठी अशा आपण अनेक सेवा करतो. पण कितीही सेवा आपण अमावास्येच्या दिवशी केल्या, पण आपण जर पितरांची सेवा, एखादी पूजा किंवा उपाय नाही केला, तर या सेवेचं फळ आपल्याला मिळत नसतं किंवा कुठल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नसतं. ज्यावेळेला आपल्याला पितृदोष असतो, आपले पितृ असंतुष्ट असतात, त्यांना सद्गती प्राप्त झालेली नसती, ते पिशाची योनीत भटकत असतात, त्यावेळेला आपली कुठलीच पूजा ते आपल्याला त्याचं फळ मिळू देत नसतात. त्यामुळे अगोदर आपल्याला महत्व द्यायचं असतं ते पित्राच्या सेवेला. आता ह्या पित्राच्या सेवा करताना आपल्याला विशेष महत्वाचा पितृसेवेसाठी म्हणजे अमावास्या. आता अमावास्या जसं देवी देवतांच्या लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी पूजनीय आहे, तसंच पितरांच्या सेवेसाठी सुद्धा अमावास्या हा तितकीच महत्वाची आणि पूजनीय आहे. तर बघा अमावास्येच्या दिवशी आपल्याला पित्राला सद्गती प्राप्त होण्यासाठी म्हणजे 2 सप्टेंबर उद्या तर कोणती सेवा करायची आहे? तर उद्या कोणता उपाय करायचा आहे आणि तो उपाय आपण कसा करायचा आहे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा. आता बघा पितरांची सेवा. आता पितरांची सेवा म्हटलं तर आपल्या या नित्यसेवामध्ये पितृ अष्टक आहे आणि पितृ स्तुती आहे, स्तोत्र आहे. ते पण आपण वाचन करून घ्यायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करून तेही आपल्या घरातील किंवा कुठल्याही देवपूजेच्या अगोदर. नंतर हातपाय धुवायचे, गुळणा करायचा आणि आपल्या देवपूजेला लागायचं. हे सकाळी पहिल्या प्रथम करून घ्यायचं अमावास्येच्या दिवशी. आता दुसरी गोष्ट, या दिवशी 12 वाजेच्या नंतर आपल्याला आता काय करायचं आहे 12 वाजेच्या नंतर आपल्या सर्वांनाच आपला जे तांदूळ आहेत ते थोडेसे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपण ते तांदूळ असे शिजवायचे आहेत आपल्याला की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाहीये. म्हणजे आपल्याला आळणी तांदूळ काय करायचे आहेत, त्याचा शिजून त्याचा भात बनवायचा आहे. कसे तर आळणी. आता आळणी तांदूळ आपण थोडीशी छोट्या वाटीमध्ये घेऊन शिजवले कारण आपल्याला तो थोडासा नैवेद्य करायचा आहे. आता तो आळणी भात आपण शिजवला. मग 12 वाजून गेले. आता 12 वाजेच्या अगोदर जरी तुम्ही शिजवून ठेवला तरी काही हरकत नाही. पण 12च्या नंतरच त्याचा नैवेद्य हा दाखवायचा असतो तो पितरासाठी. पण तो हा भात ठेवायचा कुठे? त्या भातावर काय टाकायचं? तर बघा, तो भात एखाद्या प्लेट वगैरे मध्ये तुम्ही काढून घ्या. त्याला थंड होऊ द्या. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं दही टाका एखादा चमचा. त्यावर थोडं तूप टाका आणि त्यावर जे पित्राला आवडतात आणि जे पितृमुक्तीसाठी आणि जे पित्राच्या पूजेत, पित्राच्या नैवेद्यात ज्या वस्तूचा वापर केला जातो ती वस्तू म्हणजे आपले काळे तीळ. आता हे काळे तीळ, आता पांढरे आणि काळे तीळ असे 2 असतात. पण पित्रासाठी काळे तीळच वापरायचे असतात. पित्रासाठी पूजनीय असतात काळे तीळ आणि काळ्या तिळा टाकून जी वस्तू पित्राला अर्पण केली जाते ती पित्रापर्यंत पोहोचली जाते आणि पित्र त्याचा स्वीकार करत असतात. म्हणून तो भात आणि ते दही आणि तूप आणि त्यावर थोडेसे काळे तीळ असे चिमटीत घ्यायचे आणि टाकायचे "ओम पितृदेवताये नमः" म्हणत. आता हा भात आपल्याला ठेवायचा कुठे आहे बघा. तुमच्या घराचं तोंड कोणत्याही दिशेला असो. आता तुमच्या तो घराचं तोंड कोणत्या दिशेला मला माहित नाही. पण आपल्याला जो भात अशा ठिकाणी ठेवायचा आहे, की दक्षिण दिशेला. आता दक्षिण दिशेला आपल्या घराच्या कुठल्याही आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तो ठेवायचा आहे. आता दक्षिण दिशेला तर तुमच्या घरात घरात खाली अंगण वगैरे असेल तिथे ठेवा. आता आमच्या दक्षिण दिशेला बाहेर दुसऱ्याची जागा आहे, अंगण नाहीये. आमचं उत्तरेकडे करून घराचं तोंड आहे, पूर्वेकडून तोंड आहे किंवा इकडून आहे. जवळपास जागाच नाहीये. जर खाली जागा असेल तर खाली ठेवा. पण आता नाहीच आमच्याकडं दक्षिण दिशेला रिकामी जागा तर तुम्ही गच्चीवर जा, छतावर जा आणि आपली जी दक्षिण दिशा आहे तिथे ठेवा. त्याच्या खाली गोल मंडल काढा. म्हणजे पूर्णतः असं गोल. कशानं? पाण्यानं भरेव. आता हे पाण्यानं भरेव हे गोल मंडल काढायचं. त्यावर तुम्ही ती भाताची प्लेट ठेवायची. त्यासोबत पाणी सुद्धा न्यायचं. पाण्याच्या खाली सुद्धा गोल गोल पूर्ण आता पूर्ण गोल चंद्र असताना भरेव तसा चंद्र गोल काढायचा आणि पाण्यानं असं त्याला भरवायचं आणि त्याच्यावर ते प्लेट आपल्याला ठेवायची भाताची आणि ते पाणी पण ठेवायचं. नंतर त्याला असं पाणी 3 वेळा
फिरून द्यायचं आणि तिकडे दक्षिणेकडे तोंड करून नमस्कार करायचा. हा जो नैवेद्य असतो तो पितरांसाठी असतो. आता हा पितरासाठी नैवेद्य आहे, तर मग तिथे तुमच्या गावात कुठे तुम्ही जिथं राहत असाल तिथं कावळे असतील, कावळे खाऊ द्या. एखादे दुसरे पक्ष्यांनी खाल्लं तरी हरकत नाही. आता तो तसाच राहिला, कुणी नाही खाल्ले तर कुठल्या गाईला खाऊ घाला किंवा एखाद्या प्राण्याला कोणत्याही तुम्ही खाऊ घाला तरी हरकत नाही, गाय नसेल तर. पण त्याला कचऱ्यात टाकायचं नाही, त्याला पायंडळी जाऊ द्यायचं नाही. ही एक दक्षता आपल्याला घ्यायची आहे. आणि असं नाही की मग तुम्ही तो दुसऱ्या दिवशी उचला म्हणून उचलून थोडं बाजूला ठेवला, नंतरही तो खाला एखाद्या पक्ष्यानं तरी असं काही हरकत नाही. पण होईल शक्य तेवढं त्याला एखाद्या प्राण्याच्या, पक्ष्यांच्या पोटातच आपल्याला घालायचं आहे. ही एवढी काळजी पण आपल्याला आवर्जून, आवर्जून घ्यायची आहे. कारण जो आपण इतका चांगला नैवेद्य बनवत आहोत आणि त्याचा उपयोग अशा पद्धतीत जर केला तरच आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळत असतात. आता हे केल्यानं काय होतं बघा, ह्या पितराच्या नावाने ज्यावेळेला आपण नैवेद्य करत असतो, एखादा त्यांच्या नावाने ठेवत असतो, एखादा पक्षी प्राणी खात असतो, तो संतुष्ट होत असतो आणि पित्र हे आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यांच्यासाठी आपण काय करतो बघा, आपण दररोज 2 टाईम स्वयंपाक करून 3 टाईम जेवण करतो. पण एक दर महिन्याला फक्त अमावास्येच्या दिवशी फक्त एकच वेळा तेही थोडासा भात आपल्याला एवढंच अन्न आपल्या घरातून आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी, त्यांना मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी, त्यांना मोक्ष मिळण्यासाठी, त्यांना जर ते पिशाची एवढीत असतील तर त्यांच्यातून मुक्ती करण्यासाठी जर आपण एवढं केलं तर आपल्याला त्यांची कृपा आशीर्वाद मिळतात. आपले जे अडलेले कामं आहेत, आपल्याला कोणाच्या घरात मुला-मुलींची विवाह लवकर होत नाहीत, कोणाला कितीही अभ्यास करून नोकरी किंवा जॉब मिळत नाही किंवा मुले आमचा अभ्यास करतच नाहीत, कंटाळा करतात. शिक्षणाबाबतीत काहीतरी अडचणी येतच राहतात. घरात मुले हे हट्टीपणा करतात. घरातील मुले व्यसनाधीत झालेली आहेत. ज्या अनेक अशा आपल्या समस्या आहेत, त्या समस्याचा 50% दोष म्हणजे पितृदोष असतो आणि हा पितृदोष ज्यावेळेला आपण पितृदोषातून मुक्त होतो, त्यावेळेला आपण ज्या पूजा करतो, आपण ज्या सेवा करतो, जे आपण उपासना करतो देवी-देवतांची, त्या सर्वांचं पुण्य हे नंतर आपल्याला मिळत असतं. पण पहिलं प्राधान्य हे पितरांनाच आहे.